तर तुम्ही कधी बघितलं जागृत हनुमान मंदिर? आय थिंक नाही, म्हणजे बघितलंच नसेल तुम्ही ना, कारण हे विदर्भामधलं वारी हनुमान सुप्रसिद्ध म्हणजे एक जागृत हनुमान मंदिर. तिथं म्हणजे लोकांची गर्दी असते. तर आज आम्हाला तिथंच जायचं होतं, म्हणजे जायचं नव्हतं पण कॉलेजमध्ये गेलो तर मग तिथे की प्रेड झाला नाही तर म्हटलं चला वारी हनुमान जाऊ. घरी माहीत नव्हतं बरं, तरी गेलो आम्ही. गेल्याबरोबर मग डायरेक्ट आजी सोडून नारळ वगैरे घेतलं. म्हणजे असं चबर करे म्हणे लवकर घरचा मिळत फोडीवर डोक्यात आणणार आहे. मग कायचं काही बा असं थोडा बासलेपणा करत करत तर निघलो आम्ही मंदिराकडे. मंदिराकडे निघलो तर बापरे गर्दी, माईल लेकरू भारी. मिळून अरे बापरे पाय गर्दी गेलो तर आहे इथं डान्स बघून तर मला वाटलं आपण पण डान्स करा. मिळून जाऊ द्या अरे बा काय मॅटपणा करायला बोलते. तिथं घोडा पण होता. मिळून कोणत्या लग्नात समजवडा घोडा तिथं नाही बघत भंडारे चालू होते. मी म्हणलं अरे बाप नाही तर आपण डब्बी नाही चालू आहे म्हणतात आपण भागून घेऊ म्हटलं. गोंजामध्ये काही मॅटपणा न करू रे बा. तर थोडंसं पुढे गेल्यावर दिसलं गणपती बाप्पाची मूर्ती. छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती बघितल्याबरोबर डायरेक्ट असं मन डायरेक्ट त्यांच्याकडेच असं बघण्यासाठी कसं करत होतं. त्यानंतर पाणी वगैरे पेलो, गणपती बाप्पाला बघत बसलो. तर हे म्हणा अरे बा आपल्या मंदिरात पण जायचं आहे, चला आपण मंदिरात जाऊ. तिथे गेल्याबरोबर अरे बापरे गेट पाहतो हँग डायरेक्ट. अरे बापल्या जुन्या काळाला गेट आहे म्हटलं याचं. आबा म्हणत की अरे हो व्हिडिओ काढू नको म्हणत. मिळं कोण नको आबा. आबा म्हणत की नाही अडी अलाउड नाही. मिळं बा 2-3 व्हिडिओ काढलो म्हटलं. मग काही कारण ते म्हणा बरं ठीक आहे लवकर कर म्हणे, दर्शन करा आणि गर्दी करू नका. मी बरं. मग काय बा हनुमानचे दर्शन वगैरे केले. मग ठीक आहे संत होते त्यांचे पण दर्शन केले. मग असा कॅमेरा इकडे इकडे फिरवला. काही पोट्टे होते म्हणे का रे बा आमची शूट काढवा. मिळालं अरे बा नाही रे बा ब्लॉग आहे मला, ब्लॉगिंगचं चॅनल आहे. ते म्हणे बरं बरं. मग काय तर बा असं व्हिडिओ काढत मग दिसलं महादेवाची मूर्ती. महादेवाची मूर्ती दर्शन केले तर म्हणलं श्रावण सोमवार पण येत गेला, आपण काही मागून भेटलं तर भेटलं. तर मग तसं तर काही भेटत नाही, म्हणजे कसं आलाचे होतं केला देव असं काही काम नसते आपलं तसं. मग अंगठ्याचा प्लॅन होता. गेलो मग धरणाची इकडे. धरण तर काही नाही आहे, अशी वाहती थोडंसं पाणी. तर मग मिळून चाला अंगात धुमटला त्याच्या. तर पोट पण नाही रे डुबून वगैरे मिळून चाला ना बे काही नाही होत ना. मग गेलो अंगठ्या. तर मग बघायचं होतं आम्हाला मांबा शेड्डो. मी म्हणलं बा कुठे चला पो. मी तर पाहिलं तसं या पोट्टेला दाखवायचं होता. मग पुढे गेलो तर पोट्टे अंगठीत जातात. म्हणून चलाकडे आपण बी अंगतो. ते म्हणून गोंजामध्ये मॅच झाला का रे बाबा तिकडं बाया घ्या म्हणून जाऊ देणार. तेवढंच पाणी झालं चालू. पाणी चालू झालं नाही तर बा मग काय आम्ही थांबलो कधी मोबलर पाणी उरालं ना थांबलो. पाणी वगैरे थांबलं. मग त्या बाद हे बघा कसं पाणी एकदम शांत. हे आता शांत आहे बरं. आता नदीला अंगठीत जात पोट्टे. ते पाण्याच्या थोडेसे अंदर घुसले ते काही ना काही. तिथं गेलो नाही तर मग तिथं होतं आश्रमाचं मंदिर. आश्रमाचं मंदिर होतं तिथं कुत्रं अजून वानरचं बघून मी पाय रे वानर काहीच करून आलं. कुत्रं लय दुश्मनी यायची वावर दिसले तर मागे लागतात एकामेकाचे. मग बा वरचं थोडं पाळावर तर तिथं डोव आहे तो मांबाशीच आहे ना. तिथं लय जण वारलात म्हणजे मांबाशी काय असेल काय आम्ही तिथं मांबाशी. मग पुढे गेलो दिसला आम्हाला लाल्याचे रिश्तेदार. मिळून पाहिजे लाल्याचा रिश्तेदार बंद. तो म्हणे अरे हट रे काही बोलणं मिळणार अरे त्यासारखे चाल म्हटलं ते. तो म्हणे जाऊ दे मला धरण दाखव म्हणे. बरं धरण पाहतात चाल म्हटलं. मग त्याला दाखवलं बा धरण.